संपूर्ण राज्यासह देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या भाजपच्या विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेताच राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला। त्याच अनुषंगाने मुरुम शहरात भाजप कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिनेर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाक्यांची आतषबाजी करीत एकमेकांना पेढे भरवत गुलाल उधळत जल्लोष साजरा केला। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 11 दिवसांनी भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला। भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली। देवाभाऊंच्या नावावर शिक्कामोर्तब होताच भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठा आनंद व्यक्त केला। देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यानंतर भाजपच्या कार्यालयासह शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जोरदार जल्लोष साजरा केला। दरम्यान महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मुख्यमंत्री फडणवीस मोठे कार्य करतील असा विश्वास व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिनेर यांनी व्यक्त केला। देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, महाराष्ट्र का नेता कैसा हो, देवेंद्र फडणवीस जैसा हो, अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या। यावेळी शहराध्यक्ष गुलाब डोंगरे, युवा मोर्चा जिल्हा सचिव आकाश क्षीरसागर, युवा मोर्चा शहराध्यक्ष सिद्धलिंग हिरेमठ, विशाल फनाळे, सुनील निलवडे, मनीष ब्याळे, बाबूराव बेगमपुरे, सुरेश गायकवाड, भरत टिकांबरे, विजयसिंह चव्हाण, दत्ता शिरसाट, ब्रह्मानंद कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।